रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गेल्या गुरुवारी दत्त जयंती होती, त्या संदर्भात थोडं महाराजांचं म्हणण्यातल्या तिकडे संबंध काय आणि दत्त स्वरूप काय याचा त्यावेळेत शक्य झाला तेवढा विचार केला. एक ओवीचा आपला विचार चालू होता की तुझिया कृपा प्रकाशे वस्तुजात तितुकी दिसे, स्पष्टपणे उमजत असे नित्यानित्य. ते आणि हे सगळं करून शेवटी जे गाठायचं आहे ते सच्शिष्यपद. याचा कायम धागा त्याच्याशी आहे हे ओळखून आपण याच्याकडे बघूया. तुझिया कृपा कटाक्ष वस्तुजात तितुकी दिसे. वस्तुजात शब्दाचा तसं तिकडे पासीचं असं तर नसले वस्तुजात असंही म्हणलेलं आहे. त्यावेळेला खूप प्रकारे ते बघून झालेले, पण सत्पुरुषांच्या किंवा त्यांच्या सांगण्यावरून लिहिलेल्या शब्दांचा अर्थ हा नेहमी खोल असतो. इथे आपल्या लक्षात येईल की वस्तुजात तितुकी असं म्हटलेलं आहे. ही वस्तुजात म्हणजे आपल्या सर्वसाधारण वस्तू असं म्हणतो, तिथेच वस्तुजात याचा शब्द जर आणखीन आपल्याला अर्थ स्पष्ट व्हायचा हवा असेल तर जात वस्तू. वस्तुजात म्हणजे जात वस्तू, जी जन्माला आली, जी झाली आहे ती जात. त्यामुळे वस्तुजात हे जात वस्तू तितुकी स्पष्ट दिसे असं घेतलं तरी चालेल. ती सुद्धा पुन्हा उमजत असे असं म्हणलेलं आहे. जात वस्तू जी आहे ती जन्मलेली आहे, याचा अर्थ काय आपल्याबरोबर जन्मलेली नाही, ती जन्मलेली आहेच म्हणून जात वस्तू म्हटलं. वस्तू आजूबाजूला दिसलं, डोळे मनुष्याला जन्म झाला, आजूबाजूला बघायला लागलं की अंगणात असेल किंवा गॅलरीत असेल, मोकळ्या जागेत असेल तर मुलं कशी बघतात आकाशाकडे बघितलं असेल आपण, पक्षी दिसतात, त्यांना ते उडताना हे दिसतात, ते सगळं ते आजूबाजूला बघत असतात. तसं ते वस्तू जात आहे सगळं, पण ते जात वस्तू आहे, त्यांच्या आधीच जन्माला आलेलं आहे. त्यामुळे ते सगळं जन्माला येतं ते आधी. आपण खरं सांगायचं तर त्याचाच एक भाग जात वस्तू, आणि ती बघायला लागते तेव्हा तिला दिसायला लागतं. दिसायला लागल्यानंतर त्याच्या आधी होतं, जे जात आधी होतं ते त्याच्याबरोबर तो स्वतःही त्या जातामध्ये जसा दाखल झाला वस्तू म्हणून, तसंच हे सगळं बाकीचं सुद्धा अजून त्याच्याबरोबरीने दाखल झालेलं असू शकेल आणि नंतर हे वस्तुजात राहील आणि आपण जाऊ. त्यामुळे या अर्थाने वस्तुजात हे तसं टिकून राहणारी गोष्ट आहे. आपल्याला जेवढं लक्षात येतं तिथपर्यंत ती टिकते. आता वस्तुजात तितुके उमजत असे असं म्हणलेलं आहे, तर तितके म्हणजे तसं सांगायचं तर तितकं म्हणजे सगळं. जेवढं म्हणून वस्तुजात आहे तेवढं सगळं यात दिसतं असं म्हणणं आहेच. वस्तुजात तितुकी स्पष्ट दिसे, जी जी म्हणून जात वस्तू आहे ती सगळी स्पष्ट दिसते आणि उमजत असे, नुसतीच दिसत नाही, उमजते, स्पष्टपणे उमजत असे नित्यानित्य. म्हणजे नुसती उमजत नाही, आधी दिसते मग कळते, मागे आपण बघितलं होतं तसं, नंतर ती उमज पडते. म्हणजे उमजणं याचा अर्थ की अंतरंगात जाऊन तिचा अर्थ बाहेर प्रकाशित होणं म्हणजे क्रिया होणं. उमजणं याचा अर्थ असं की अंतरंगात अर्थ जाणं, वस्तू दिसणं, त्याचा अर्थ अंतरंगात जाणं, तो उमलून बाहेर येणं म्हणजे त्याची क्रिया होणं. आणि ती जर क्रिया होत असेल तर उमजत असे असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर आपण जे म्हणतो व्यवहारात उमजलं नाही का तुला काय सांगितलं ते, तसं ते उमजलं नाही म्हणजे त्याची क्रिया त्याच्याकडून घडली नाही असं त्याचा अर्थ. तर त्या अर्थाने हे उमजत असे जे म्हटलेलं आहे ते स्पष्टपणे उमजत असे. तेव्हा हे तुझिया म्हणजे आधी जय जय श्री ज्ञानसूर्या सच्चिदानंदा गुरुराया अवस्था भेदोनी तुर्या सहजस्थिती निवासा. तुझिया कृपा कटाक्ष असं म्हणले. तुझिया हे गुरुचं स्वरूप सांगण्यासाठी जे आधी सांगितलं त्या अर्थाने तुझिया सहजस्थिती निवासा.
सच्चिदानंदागुरुराया भेदोनी अवस्था भेदोनी तुर्या, तोंगुणत्रयातीता तोमवस्थात्रयातीता वगैरे सगळं जे म्हणतो आपण, तसे हे सगळ्याच्या पलीकडे अवस्थेत नांदत असलेल्या, म्हणून गुरुचं चरित्र हे कधीही कोणालाही भूतलावर उलगडलेली वस्तू नाही. त्याच्या पलीकडे फक्त परमात्मा, तोही उलगडलेला नाही. म्हणून ते दोन्ही पलीकडेच मानतात. या सगळ्या ते त्या अर्थाने कळणार नाही, कारण कळून घेणाऱ्याची अवस्था लहान आहे आणि त्याची अवस्था विशाल. तेव्हा त्यात ते बसत नाही. डोळ्यामध्ये मोठं आकाश बसतं, ही गोष्ट खरी. एवढा मोठा वृक्ष आहे, डोळा एवढाच आहे, तरी त्याच्यात एवढा मोठा वृक्ष बसतो, तो आपल्याला दिसतो. पण किती दिसतो, ते विजन अँगल आहे ना ठरलेलं, किती आहे तो, तेवढ्या डिग्रीमधलंच दिसतं. त्याच्या वरही शिल्लक आहे, इकडेही शिल्लक आहे, इकडेही शिल्लक आहे आणि खालीही शिल्लक आहे. हे तर नुसतं दिसण्याचाच प्रश्न आहे. उमजण्याचा प्रश्न फार पलीकडे. त्यामुळं हे नुसतं दिसण्याचा प्रश्न. तर त्यातसुद्धा ते का अवस्था वेदोनी तुर्या, ते सहजस्थितीमध्ये राहतात. म्हणजे काय राहतात हे कळत नाही. म्हणून त्या अर्थाने जे आहेत त्यांना त्याच्यावर नंतर बघू. पण सहजस्थिती निवासा तुझ्या कृपा कटाक्ष, किंवा तुझ्या जर कृपा प्रकाश पडला, कृपेचा कटाक्ष पडला किंवा कृपेचा प्रकाश जर पडला, तर वस्तुजाता ते तुकी दिसे. आपल्याला वस्तुजाताशी संबंध आहे सगळा. आणि जर आनंद आहे त्यातच आहे, दुःख त्यातच आहे, घोटाळा त्यातच आहे, समज गैरसमज त्यातच आहेत, सगळी वस्तुजातातच आहेत. ते वस्तुजाता ते तुकी दिसे स्पष्टपणे उमजत असे, उमजते तीसुद्धा स्पष्टपणे उमजते. आणि नित्य अनित्य काय उमजतं, तर नित्य अनित्य उमजतं. आता हे जे स्पष्टपणे आणि सगळं म्हटलं आहे, आधी खरं सांगायचं तर जितकं ज्यात वस्तू आहे तितकं सगळं आपल्याला खरं तर दिसत नाही. साध्या व्यवहाराने काही दिसत नाही तर नक्की. तर हे सगळं दिसलं तर कळत नाही. तसं कळण्याची गरज आहे असंही नाही. कुठेतरी या देशाचं नाव आपण ऐकलेलं सुद्धा नाही, त्याच्यामध्ये काय झालं हे जरी झालेलं त्या देशाच्या दृष्टीनं कुठलं खरं असेल तरी आपल्या दृष्टीनं त्याला त्या अर्थाने त्याची गरज नसते. त्या ज्ञानाची ज्ञान मानलेलं आहे आपल्याकडे सगळंच, पण तरीसुद्धा गरजेचं की बिनगरजेचं हे मानलेलंच आहे. कारण आपल्याकडे एवढं एकतर इतकं ज्ञान ग्रहण करणे एवढी शक्ती नाही आहे, आणि दुसरी गोष्ट त्या ज्ञानाची गरज नाही आहे. जे काही ज्ञान अशा तऱ्हेचं असेल की कुठल्या तरी आपण नाव देशाचं ऐकलेलं आहे, अशा ठिकाणी चाललेल्या गोष्टीची आपल्याशी काही संबंध नाही आहे, अशा वस्तूच्या ज्ञानाची आपल्याला गरज नाही. आणि त्यामुळं आपल्याला जे गरजेचं ज्ञान आहे ते साठवायला जागा राहत नाही आहे, ती स्पेस भरून जाते सगळे. त्यामुळे ती मोकळी करायची गरज आहे आजच्या भाषेमध्ये. ती जर जरा मोकळी झाली तर जे गरजेचं आहे ते आपल्याला साठवता येईल. यासाठी त्याची गरजही नाही, आणि तसं ते कळण्याची शक्यता पण नाही आहे. सहज दृष्टीला जर सृष्टीचं किंवा कशाचंही जर रहस्य कळत असतं तर आपलं काम फार सोपं झालं असतं. कदाचित जर कळत असेल तर आपली पूर्वपुण्याही समजावं आणि ते आपल्याला लक्षात येते. तर त्याची गरज नाही कोणत्या अर्थाने. आपण आपल्यापुरतं बघू. इथल्यापुरतं जे उपनिषदांनी तेव्हाही सांगितलं, म्हणजे कधी 10,000 वर्षापूर्वी सांगितलं की मृत्तिका इत्येव सत्यम वाचारंभणं विकारो नामधेयम. म्हणजे त्याच्यातलं फक्त नामाचं रूपाचा फरक दिसतो आहे. मृत्तिका इत्येव सत्यम, त्यात आहे ती माती खरी. परळ आहे का बुडकुलं आहे का काय आहे हे काही महत्त्वाचं नाही. गाडगा आहे का माठा आहे, परळ आहे हे महत्त्वाचं नाही. ते फोडून पाहिलं तरी त्यात मातीचं आहे, नुसतं निरीक्षण करून पाहिलं तरी त्यात मातीचं हे कळतं. मग इतक्या सगळ्या वस्तू माणसाला बघाव्या लागत नाहीत. आपल्याला इतके देश बघतो तरीसुद्धा शेवटी एकतर बघायचं राहतं, आणि जे बघितलं आहे त्याने समाधान होत नाही. आणि जे बघितलं आहे त्यातलं आपल्याला काय कळत नाही, कारण घरी आल्यावर नेमका मनुष्य विचारतो. ते तुम्ही त्या देवळाला गेलात ना, त्याच्या मागच्या बाजूला कोपऱ्यात एक खोली आहे बघा, तिथे एक जण बसलेले असतात, तिथे तुम्ही गेला का? सगळं आपल्या जे काय 5-50 हजार रुपये ते यात्रेत गेले असतात ते फुकट गेले की काय असं वाटतं. तिथे एक सिद्ध पुरुष आहे. आता हे जर ह्याने आधी सांगितलं असतं जाण्यापूर्वी, पण आपणही त्यांना आधी सांगितलेलं नसतं कदाचित, तेव्हा असंही असतं. म्हणजे ते दिसतही नाही. तेव्हा ही परिस्थिती अशी आहे आपली की आपल्याला हे दिसत नाही. आणि काय आहे, आपल्याला मूळ कळावं. मूळ काय करावं, तर ते जो काय माठ आहे किंवा काय त्याचं परळ आहे किंवा एखादी मातीचं भांडं आहे, दुसरं एखादं आजच्या काळातलं असेल, किंवा मुलांच्या खेळण्यातली ती बोळकी असतात ते असेल, तर ही जी 4-5 नावं उच्चारली त्या सगळ्याचा अर्थ फक्त माती हा होतो. फरक काय झाला तर एक आहे नक्की, मडक्याचं काम ते बोळकं नाही करणार हे नक्की. त्यामुळे त्याला भेद करावा लागेल आणि नाव ठेवावं लागेल. तर हे काम केलं. पण हे सगळं मिळून काय आहे, तर सगळं मिळून माती आहे एवढं एकदा कळलं. मृत्तिका इत्येव सत्यम,
तेव्हा आपल्याला नित्य आणि अनित्य बघायचं असेल तर नित्य काय आहे, तर त्यातली माती नित्य ती त्याच्यातली. आणि ह्या नित्य अनित्यमध्ये आज आणखीन पुढे एक टप्पा सांगायचं आहे की हे जे दिसतं याच्यात जसं आपल्याकडे सत्व रजस सत्व तमस असे जसे प्रकार केले, तसे हे अनित्य माती ही तशी अनित्य आहे, पण आपल्या दृष्टीनं एका दृष्टीनं ती नित्य आहे. त्यातलं आकार अनित्य आहे. मडकं आहे तर फुटणार, माठ आहे तर फुटेल. किंवा काय समजा ही वस्तू आहे, एखादं बोळकं आहे, ते मुलं खेळतात, ते खेळताना पडतं फुटतं, ते फुटेल, पण त्यातली माती फुटत नाही. माती पुन्हा मातीत मिसळेल, ह्याच्यापेक्षा काही होत नाही आणि माती सत्य राहते. तेव्हा जगाच्या दृष्टीनं विचार करता मूलतः ती अनित्य असली तरी आपल्या दृष्टीला जे दिसतं, ज्या जगात वावरतो त्या अर्थाने ती नित्य राहत. तर त्याच्यातलं एवढं कळलं की हे जे काही अनित्य आहे ते सुद्धा ज्या संदर्भात आहे त्या संदर्भात ते नित्य आहे. त्यातली माती कळली तर प्रकार कळला, म्हणजे त्याचं काय आहे, तर ही माती आहे. तेव्हा सोनं आहे का माती आहे अशी शंका याचं कारण नाही माणसाला. तेवढ्यापुरतं कळलं म्हणजे झालं, तेवढ्यापुरतं आपल्याला कळतंच अर्थात. तर त्यामुळे आपण काही ते माती म्हणून काही टाकत नाही, वस्तू आपल्या अलंकार काही टाकत नाही, त्यामुळे ते लक्षात येतं. पण हे सगळे अलंकार मिळून सोनं आहे, ही सगळी ची भांडी मिळून माती आहे, हे एकदा लक्षात आलं तर मग आणखीन थोडं पुढे जाता येतं की ज्या सगळ्यांनी आपण भांबावलेले असतो, इतक्या सगळ्या वस्तू, इतकी सगळी माणसं, इतक्या सगळ्या घटना, तर हे हे जितकं जगात म्हणून जेवढं म्हणून सगळं आहे, म्हणजे इतक्या प्रकारचे सगळा व्यवहार सुरू आहे. ह्या व्यवहारातलं मूल, जसं आपल्याकडे विज्ञानात मूलद्रव्य काय तेवढा प्रश्न आहे. मूलद्रव्याची मग पुन्हा आणखीन तुम्ही कॉम्बिनेशन कराल, मग त्याच्यामधून 50 गोष्टी निर्माण होतील, ती गोष्ट वेगळी. पण मूलद्रव्य काय, तर मूलद्रव्य ह्यातलं माती एक कळलं आपल्याला. अशी मूलद्रव्य काढली तेव्हाच ही पृथ्वी आप तेज वायू आकाश निर्माण झालं. त्यांच्या दृष्टीने मूलद्रव्य काढून झाली, त्यानंतर अजून काही निर्माणही झालं नाही, काढायची गरजही लागली नाही. तर तेवढं लक्षात असलं म्हणजे बस होतं. तर आता हे मग इतकं जे म्हटलं आहे सर्व की जात तितुके, सगळं जे लक्षात येतं म्हणजे काय लक्षात येतं, तर लक्षणेने त्याचा प्रकार लक्षात येतो. हे कशाचं बनलं एवढं लक्षात आलं. मला कदाचित एखादी मातीची वस्तू अजून एक नवीन तुम्ही आणून दाखवाल ती माहिती नसेल, पण मला त्यात माती आहे एवढं माहिती आहे, ती मातीची बनवलेली एवढं माहिती आहे. त्यामुळे एवढं ज्ञान आपल्याला पुरतं की ज्याची गरज आहे. तर त्या अर्थाने वस्तुजात तितुके स्पष्टपणे दिसत असे म्हणजे असंच असणार आहे. अजून दुसऱ्या गावाला गेलात, समजा तिथे एखादं वाहन असेल, ते आपण पाहिलेलं नसलं तरी ते वाहन आहे, ते वाहन या प्रकारात ते मोडतं एवढं आपल्याला कळतं. आणि जे इतर वाहनाने होतं तेच त्या वाहनाने होतं. मनुष्य इकडून तिकडे जातो, या पलीकडे आणखीन काही त्याच्यावर विचार करण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं नसतं. आता आपल्याला ते बघत राहावं असं वाटतं इथून तिकडे जाईपर्यंत. आणि हे कुठल्या कंपनीचं असेल, हे भारतात काय ते मेड इन इंडिया आहे का बाहेर आहे का कुठनं आणलेली फॉरेन आहे गाडी आहे, असं आपल्याला जे विचार करत राहण्यात जो बाकीचा वेळ जातो, तो ज्याला हे लक्षात आलेलं आहे त्याचा तो वेळ जात नाही. यासाठी हे सांगितलं. याचा सगळ्याचा आपल्याशी संबंध काय, तर प्रत्येक वस्तू वेगळी असल्यामुळं ती वस्तू वेगळी वस्तू आहे अशा नात्याने ती सगळी परत परत बघावीशी वाटते, त्या गोष्टी कराव्याशा वाटतात, कारण त्या वेगळ्या वेगळ्या वाटतात. त्या वेगळ्या नाही आहेत, त्या मृत्तिका इत्येव सत्यम. कुठेही गेलात तरी मातीचं उद्या ते काय मातीचं एखाद्या आपण ते सुरई नसते का, तशा तऱ्हेची सुरई बनवायला होते कोणीतरी, मातीची पूर्वी होत्याच. तर मातीची सुरई बनवली तर मातीची सुरई बघायला जायचं काही कारण नाही वेगळी. त्यात पाणीच मावतं आणि विशेषतः जर सुरई मोठी असेल तर आपल्याला ती नीट घेता येत नाही, पाणी आपल्या हातून पडून फुटण्याची शक्यता आहे. ज्याची असेल त्याला ती आपण हातात धरली तरी तिकडे दागदुग व्हायला लागेल. तर तशा तऱ्हेच्या मातीची सुरई वगैरे लहान मुलं नाही का आपल्याकडे येतात पाहुणे वगैरे, त्यांच्याबरोबर ती क्रोकरी हातात घेतली की आपल्याला कसं होतं खाली, तर इकडे बीपी खालीवर व्हायला लागते. ह्याने कोकरीला हात घातला, आता हात नाही ठेवते का बोलते. बरं ती माणसं तिकडची पडली, कुठल्या सासरची वगैरे असली आणि परत पंचायत बस, त्यानं धड बोलता येत नाही, अरे जोरात काय म्हणावं ठेव खाली, तर ठेव तसंही म्हणता येत नाही. हे जसं आहे तसं त्या असल्या ह्या सगळ्या वस्तूंचं आहे. ह्या जरी वस्तू असल्या, घटना असल्या, सगळ्या प्रसंग असले तरीसुद्धा त्यामधलं प्रसंग, एक प्रसंग म्हणजे काय ते कळलं की सगळे प्रसंग त्या पद्धतीचे असतात असं लक्षात आल्यानंतर एकूण एक लग्नाला हजर राहिलं पाहिजे असेल तर काय भाग नाही. आपल्याशी संबंधित असेल आणि नाईलाजच असेल तर राहावं. म्हणजे कारण काय तिथे काय करतायत बघूया, तर तिथे काय करणार, तिथे हेच करणार जे आजपर्यंत कदाचित आपणही करून झालं असेल तर तेच करणार. ह्याच्यापेक्षा काय करणार. तर हे कळावं आणि माणसाचा वेळ वाचावा. वस्तुजात एकदा वस्तुजात दिसायला लागलं म्हणजे त्यातलं नित्य आणि ते एकदा कळलं ना, मग झालं ना काम आपलं. आता जर आपल्याला फिरायचं असेल तर आपण काय कोणाच्याही लग्नात जाऊ शकतो, कारण दोघांनी त्यांना वाटतं ह्यांचा पाहुणा, त्यांना वाटतं त्यांचा पाहुणा, आपल्याला माहीतच आहे. अशा पद्धतीनं सुद्धा होऊ शकतं. मग तसं असेल तर तसं जा, तर तशा अर्थानं जायला हरकत नाही. पण एक शंकराचं देऊळ पाहायला समजा, किंवा एक समजा रामाचं देऊळ पाहायला,
तर तसं विचार केला तर आता गावात सुद्धा आपल्या 5-5 रामाचे देवळं असतात. मला माहिती नक्की किती आहेत, कारण आपण एकाच रामाला जातो, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. ते एका रामाला गेल्यानंतर पुरलं ते. पण माणसाला तसं वाटत नाही, रामनवमी 5 राम तरी केले, कशाला ते एकालाच कशाला 5 ठिकाणी जाऊन त्रास देते, तो एकच आहे. तरीसुद्धा असं वाटतं की नाही की आज 5 राम, आज 7 दत्त, आज 5 नोक, हे वाचाराम म्हणून बेकारो नामधेय मूर्ती काय इतिव सत्य. मग आपल्याला एकदा दत्त दिसला ना, तुम्हाला जर तेवढी जर आपल्याकडे जर वेळ असेल आणि जर काही हौस असेल त्या पद्धतीची, तर किंवा ती त्या हौसेचं मोल काय ओळखावं, आणि जे काही एवढं ठिकाणी जाण्यात वेळ जाणार त्याऐवजी त्याच रामासमोर, त्याच दत्तासमोर, काय आता समजा उत्सव चालू आहे महाराजांच्या समोर, तिथेच जाऊन अजून अर्धातच बसावं, त्यांना बरं वाटेल. भेटल्याचा एक आनंद आहे. नुसता हॅलो करून गेला असं करण्यापेक्षा, कळतात देवाना भाषेवर का सगळ्या. त्याने मला विचारत होतं एकदा की त्यानं आकाशवाणी झाली ती कुठल्या भाषेत झाली. काय सांगणार म्हटलं होतं, त्या आकाशवाणी होत होते ते कुठल्या भाषेत होत्या. म्हटलं जे जे लोक तिथं ऐकायला होते त्यांना ज्या ज्या भाषेत कळत होतं त्या भाषेत ते होऊ शकतात, कारण मूळ ध्वनीच तिथून निर्माण झाला असं. तर हे अशा तऱ्हेचं करण्यापेक्षा, त्यांना हॅलो करून जाण्यापेक्षा तिथे अजून एक 5 मिनटं बसावं आपण. नाहीतरी अजून एक काय 4 राम असतील त्यांना जाणार ना, मग त्या 4 रामानं जाण्याऐवजी एकाच रामासवर जे काही उरलेला 3 रामाचा वेळ आहे तो त्याच्यासमोर द्यावा, शांतपणे बाबा त्याचं चरित्र आठवावं, काय प्रसंग आपल्याला काय घेण्यासारखं आहे, हे सगळं आहे, हे आपल्याला उपयोगी पडणार. इथून तिथं गेलो ते नाही उपयोगी पडणार, हेच उपयोगी पडणार. तर असं जर झालं तर आपलं व्यावहारिकदृष्ट्या वेळ वाचतो. कारण हे एक रूप मगाशी म्हटलं तसं त्या अर्थाने अनित्यातलं पण नित्य आहे, ते तेच आहे. आता बाजूला जाईन तर मी अनित्य वाढवीत जाईन आणखी, अनित्यच आहे ते मुळात आधी, ते रूपच अनित्य आहे. तर तरीसुद्धा त्या आपल्या ह्या व्यवहाराच्या दृष्टीनं ते नित्य आहे. कारण समोर बसलं की आपल्याला दत्त म्हटल्यानंतर ध्यान लागतं. आपल्या आरतीत आपण काय म्हणतो याच्याकडे आपलं लक्ष असतंच, असेल माझी समजूत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्याना. खरं म्हणजे त्याला बाकीचं काहीही दिसायची गरज नाही खरं म्हणजे त्यावेळेला, म्हणजे मुळात आरतीत तसं त्यानं झालं आहे म्हणून त्यांनी लिहिले. तर त्यामुळं लाईटिंगमध्येच लाईट गेले, तिथलं ते नीट लागत नाही आहेत, काय दिवे असतात ते वगैरे, असं काही दिसलं तर दत्त दत्त ऐसे लागले ध्याना वगैरे मोठ्यानं म्हणू नये, मनातल्या मनात म्हणा. तर या अर्थाने जे अनित्य आहे ते आपल्याकडनं वाढवलं जाण्याची शक्यता आहे. तर त्यातलं काय ते ठरवावं एकदा आणि तिथे जावं, तिथे शांतपणे बसावं. याच्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी, जे काय आपल्या ठिकाण माहिती त्या ठिकाणी बसावं, तो वेळ त्याला द्यावा. तेव्हा अनित्याची ओळख या दृष्टीने ती कशी होते, तर हे अनित्यच आहे, पण मला ते आज दत्ताचं स्मरण घडवू शकतं, त्याच्या गुणांचं स्मरण घडवू शकतं, रामाच्या गुणांचं, कर्तव्य पालनाचं, सगळ्याचं स्मरण तो राम घडवू शकतो. मग मला जो जवळ, मला जो सोयीचा, जो अधिक शांत, जिथे मला अनुकूल वाटतं हे सगळं, त्या ठिकाणी ते बसावं आणि करावं, हे चांगलं. या अर्थाने नित्य अनित्य याची ओळख, ही अनित्याचीच ओळख मोठं काम आहे. ज्यात तितुके म्हणजे असे सगळे 5 राम आहेत. उद्या गावाकडे गेलं तर शेकडो राम होतील, पण त्यातला एक राम खरा आहे, हे त्या अनित्यातलं नित्य कळलं. कारण त्यानं आकार धारण केला म्हटल्यानंतर त्याला निराकारात जाणं आलं, तर आकार धारण केला आहे त्या अर्थी तो अनित्यातलं आहे, पण अनित्यातलं सुद्धा मला नित्याची आठवण देणार आहे. या अर्थाने त्या अनित्याकडे बघावं आणि मग त्याची ओळख होते. आता काही ह्याची सगळ्याची म्हणजे गरज कशासाठी नाही मुळात, तर की एकतर बाकीच्या वस्तूंनी आपल्यामध्ये काही फरक पडणार आहे अशातला भाग नाही. समजा आपला भाव 5 ठिकाणी गेल्यावर, 10 ठिकाणी गेल्यावर समजा वाढत असला, तर अजून 11वा ठिकाण आहे का बघा असं मी म्हणेन. कारण शेवटी भाव वाढण्याचे संबंध आहे, मूळ भक्तिभावाचा प्रश्न आहे. समजा पायपीट होणार असेल, जर आपल्याला त्रासच होणार असेल नुसता, किंवा अजून 10च्या ऐवजी तुम्ही 10ला गेला मी 11ला गेलो असं होणार असेल, तर त्यापेक्षा न गेलेलं बरं. म्हणजे कसं ते बाजूला नाही तर त्यावरनं लक्षात ठेवा. आता हे मग सगळं हे राहतं, ते सगळे जे फरक बाहेर जे दिसतात ते सगळे कशासाठी आहेत एवढे सगळे, तर त्यात वैविध्य दिसतं आपल्याला, ते मायेचं काम आहे तिचं विविधता करणं. पण जे मूळ प्रकार आहेत ते आपल्या एका अर्थाने अनित्यामध्ये व्यवहारासाठी गरजेचे आहेत म्हणून केले. ते भिन्न दिसले तरी पूरक असतात. हे सगळे व्यवहारातले भाग आहेत. हे जे भेद आहेत, अनित्य म्हणून जे काय आहे ते अनित्य असलं टिकत नाही, बरोबर आहे, पण ते एकमेकांना पूरक आहे. तेव्हा झाड आणि फळ हे 2 जरी वस्तू दिसल्या तरी ते एकमेकांना पूरक आहेत. झाडातून फळ निर्माण झाले, फळातून बीतून पुन्हा झाड निर्माण होईल, तिथे एक सातत्य त्या सगळ्या गोष्टीचं राहील. असं प्रत्येक वस्तू ज्यात या अर्थाने प्रत्येक प्रकाराचं राहील, या अर्थाने ती पूरक आहेत. जरी ती विविध दिसली, जरी ती वेगवेगळी वाटली,
भिन्न 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 वाटली आणि त्याच्यापुरतं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे की कशाचा प्रकार आहे. एकदा झाडाचा प्रकार आहे म्हटल्यानंतर आणखीन झाडं त्या 10 प्रकारची बघून होणार नाही. एक झाड प्रकार कळला, मृत्तिका इत्येव सत्यम, तसं वृक्ष सत्यम, बस आहे आपल्याला तेवढं. तर हे एक कळू शकतं. आणि दुसरं काय होईल तर जसं आपल्याला अन्नधान्यामध्ये आहे एक जोंधळ्याचं धाट आहे. तर ते धाट आहे म्हणजे ते काय आहे त्या धाटाला त्या कणसात लागले दाणे आहेत. तर ते दाणे पण वेगळे आहेत, जोंधळा म्हणून वेगळा आहे, धाट वेगळा आहे, हे कळण्यापुरतं आहे. त्याला ते हे लागलं आहे आणि त्याच्यातून पुन्हा त्याचं वाण तयार होणार आणि त्याच्यातून पुन्हा हे पीक निर्माण होईल आणि या वर्षाची भूक ज्या जोंधळ्याने भागवली तोच परत आपण वाण म्हणून दुसऱ्या वेळेला वापरू, त्यावेळेला पुन्हा तो जो उगवून येईल आणि आपली अन्नधान्याची भूक भागवेल, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करेल. तर हे त्यातून ओळखलं म्हणजे झालं, एवढ्यापुरतं त्यातलं आहे. आता त्यातलं धाट जाग्यावर राहत नाही, ते अनित्य आहे, ते निघून जातं. ते वेगळं वेगळं म्हणून ओळखलं पण ते निघून जातं. त्याच्यातले दाणे येतात तेही निघून जातात, पण त्याच्यातलं वाण शिल्लक राहून पुन्हा त्याची निर्मिती व्हावी एवढी व्यवस्था निसर्गामध्ये आहे. हे कळण्यापुरताच फक्त भेद आहे. नाहीतर बाकीचे जे भेद आपण करू की तुझा आहे माझा आहे, ह्याचं चांगलं आलं आहे त्यांचं कमी आलं आहे, यांचं जास्त आलं आहे, हे सगळं आमचा कार्यक्रम आहे. ह्यात कितीही वेळ घालवला तरी तो पुरा न होण्यासारखा आहे. तो जो आलेला आहे तो निसर्गाने आणलेला आहे आणि तो एकमेकांना पूरक म्हणून आणला आहे. म्हणून धाट म्हणजे जोंधळा नव्हे, जोंधळा नव्हे धाट नव्हे, हेही बरोबर आहे. तर ते वेगवेगळे आहेत पण ते पूरक आहेत, त्यातूनच सगळे सृष्टीचं सगळं चक्र सुरू आहे. तेव्हा साधं पातेलं जरी आपलं धातू जरी झाला तरी सुद्धा त्या पातेल्यात भात शिजवला आहे, तर भात आणि ते पातेलं हे दोन गोष्टी स्वतंत्र आहेत पण ते एकमेकांना पूरक आहेत. ते एकमेकांना पूरक झाल्या आणि अग्नीची किंवा पाण्याची साथ मिळाली तर त्याचा आपल्याला अन्न म्हणून उपयोग करता येतो. ह्या सगळ्यापुरत्या त्या गोष्टी एवढ्याच आहेत. मग पातेलं कसलं आहे ते टाकूया का, ठेवूया का, बोवारणीचं का, याचं का, आपलं का, हे सगळा कार्यक्रम आहे. बाकीचं तो किती वाढवू तेवढा आहे. मला जड वाटते, तुम्हाला हलकं वाटते, तुम्ही एकदा पातेलं घ्यायला गेले तरी सुद्धा बघा एकमत होत नाही, हे जड वाटते का हलकं वाटते. आता तू मोजून बघायची वेळ येते शेवटी, बघा तुम्हाला मोजून दाखवतो. त्यांना वाटते नाही जडच आहे, ते म्हणतात ते हलकंच आहे. आता ह्या दोन्हीचे एकमत होत नाही म्हटल्यावरती सरळ त्या पारड्यात टाक, बघ ही एवढं एवढं आहे. हे काही यात टाकलं तुम्ही टाकलं आणि त्याने टाकलं म्हणून फरक पडत नाही, पण ह्यांचं जजमेंट आहे ना मागे, त्याच्या अनेक वर्षांचा अनुभव असतो आणि जजमेंट असतं. त्यामुळे हे चांगलं आहे, हे जड आहे, हे अमुक आहे, हे टिकणार, हे नाही टिकणार, हे जे काय आहे हे सगळं आपलं आहे. असलं कितीतरी मी माझे विसरून जाई महाराजांनी जी प्रार्थना केली त्यातल्या माझ्यामधलं जे विसरण्यासारखं आहे त्यातलं हे आहे, ते सोडून दिलं तरी चालेल. आहे ना बरोबर, ते तपासून पाहिलं ना, काय पितळेचं आहे ना नक्की, ती खात्री केली ना, सप आता त्याच्यावर विचार करायचं काय कारण नाही. मग घरी आल्यावर मग ते कसं मिळालं, काय झालं, मग ते आम्हाला कसं फसवत होते, आम्ही कसं बरोबर केलं, काय केलं, मागं 25 पातेली घेताना काय काय झालं होतं, काय केलं, गेली ती 25, आता म्हणूनच 26 घ्यायची वेळ आली. तर या अर्थाने ह्या सगळ्याची जगाची निर्मिती चालू राहावी, त्या जगात जग प्रगत होत असावं, यासाठी या सगळ्या म्हणजे हे जग त्यांना निर्माण पण करायचं आहे, चालवायचं पण आहे आणि शेवटी ते विनाशाकडं पण न्यायचं आहे. यासाठी या सगळ्या पूरक व्यवस्था काम करतायत. त्यात फार मन घालण्यासारखी अवस्था नाही. या अर्थाने अनित्य आज ते आहे, त्याला नाव आहे, त्याला सत्यत्व आहे, पातेल्यातच भासणार हे बरोबर आहे. या वस्तूचे फळ आहे ते खाऊन माणसाची भूक भागणार हे पण बरोबर आहे, पण ते सुद्धा काय होणार तर शेवटी त्याची आज भूक भागली, तो हळूहळू मोठा होत जाणार आहे माणूस आणि कधीतरी त्याला ते तिथं नेणार. ते पातेलं वापरलं गेलं आहे, रोज घासलं गेलं आहे, ते कधी ना कधीतरी झिजणार आणि शेवटी आपण ते नेऊन ह्याच्यात भंगार काय तुमच्या असते त्याच्यात ते टाकणार, हे ठरलेलं आहे. तर हे सगळं जे आहे याच्या मधल्या काळात ते उपयोगी पडलं ना, तेवढाच त्याचा उपयोग. अगदी या गतीनं जर विचार केला तर या अर्थाने आपला देहसुद्धा असाच दिलेला आहे, घासून पुसून शेवटी वापरून वापरून आपली एकदा कर्म पुरी करायची आणि देऊन टाकायचं. शेवटी ते पातेलच आहे म्हणून आपल्याला ते मोडीत टाकताना काही वाटत नाही. वाचारंभणं भिकारो सुरुवातीत सांगितले, केवळ मृत्तिका इत्येव सत्यम आहे की नाही मला सांगा. उपनिषदाने तेव्हा सांगितलं जे पातेल्याचं खरं आहे, जे झाडाचं खरं आहे, हे हा भाताचं खरं आहे, धाटाचं खरं आहे, तेच माणसाच्या देहाचं सुद्धा खरं आहे. तर या अर्थाने त्याच्यावर लक्ष ठेवलं म्हणजे फार त्याच्यात अडकायला होत नाही आणि आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा वेळ हा त्याच्यात जात नाही. तर हे समजणं म्हणजे काय तर या अर्थाने हे सगळं आपल्याला कशा पद्धतीनं चक्र चालू आहे ते समजावं आणि कशा पद्धतीनं ते शेवटाकडे नेतं, निर्मितीही करतं, सांभाळतंही
आणि दत्ताच्या अवताराचं ते तिन्ही आहेत. तर ते निर्मितीही आहे, सांभाळही आहे आणि त्याचा एक प्रकारचा विनाशही आहे. यासाठी हे सगळे वस्तूंचं आपल्याला तसं आकलन होतं. आता हे वस्तू ज्या आता याच्यामध्ये सगळं आलेलं आहे आणि आपल्याला स्पष्टपणे उमजणं म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये स्पष्टपणे उमजलं काय, तर जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे, यात काही प्रश्न नाही. आज गरजेचं आहे, उद्या कदाचित माझी भूक कमी असेल तर उद्या मला अन्नाची गरज कमी असू शकते. एखाद्याला सांगत नाहीत का की बुवा आता लिक्विडवर राहावं. आता लिक्विडवर राहायचं म्हणजे त्याच्या त्या सॉलिड फूडची त्याला आता गरज उरलेली आहे. आज गरज आहे की नाही, आहे. अजून 4 वर्षांनी असेल की नाही सांगता येत नाही. तेव्हा सत्यत्व आहे की नाही, आहे, पण एवढंच आहे. तर त्या अर्थाने जे अनित्य आहे ते अनित्य म्हणून ओळखलं, नित्य आहे ते नित्य म्हणून ओळखलं. किती प्रमाणात अनित्य आहे, किती प्रमाणात नित्य आहे, तर आजच्या प्रमाणात नित्य आहे. आज मला भुकेसाठी ते गरजेचं आहे तर गरजेचं आहे, पण एवढंच आहे. त्याच्यापेक्षा त्यात लक्ष घालून जास्त काही होणार नाही. जास्त जेवलं तर त्रास होतो आपल्याला माहिती. कमी जेवलं तर भूक लागून माणसाला कलकलतं. म्हणजे जेवढी गरज आहे तेवढीच त्याची गरज आहे. तीच गरज खरं सांगायचं तर मनाने या प्रपंचात लक्ष घालण्याची आहे. जास्त लक्ष घातलं तर त्रास होतो, लक्ष नाही घातलं तर अनवस्था येते. जसं इकडे जास्त जेवलं तर माणसाला त्रास होतो आणि जर कमी खाल्लं तर जसं कलकलतं, तसं प्रपंचाचं लक्ष घालण्याच्या बाबतीत आहे. कारण तो मुळात अनित्य असल्यामुळं तो तुम्हाला बांधून ठेवेल आणि शेवटी अनित्याकडच्या हातात नेऊन सोपवेल तुम्हाला. त्यावेळेला आपल्याला संधी राहणार नाही की आपण काय करावं आणि काय करू नये, ही संधी राहणार नाही. म्हणून अनित्य नीट ओळखणं आणि ते वापरणं, अनित्याचा वापर होऊ शकतो. फळाचा वापर झाला, झाडाचा वापर झाला, पातेल्याचा वापर झाला, सगळे जे जे आपण घेतलं त्या सगळ्याचा वापर झाला. तर वापरणं हेच त्याचं काम आहे आणि वापरून नष्ट होणं हे त्याचा धर्म आहे. ते अनित्य आहे शेवटी. आपला समजा घरातलं कप आहे, ठीक आहे, एक कप आहे, किती दिवस टिकला, समजा वर्षभर टिकला. एखादा फारच काळजी घेणारा असला, स्वतःपेक्षा सुद्धा कपाची काळजी घेणारा एखादा असतो घरावर, तर तसं असलं समजा तर त्याचं 2 वर्ष टिकेल, 3 वर्ष टिकेल. पण समजा अगदी लहान मुलाच्या हातून का होईल पण पडेल, फुटेल, त्या दिवशी त्यालाही मारण्याचं कारण नाही आणि आपल्याला झोप लागली नाही असं होण्याचं कारण नाही. कपच अनित्यातली वस्तू आहे, त्यामुळं ती अनित्य असल्यामुळं ती फुटून गेली, ह्यापेक्षा काही नाही. म्हणजे अशा तऱ्हेनं त्या बारीक सारीक गोष्टीत जे माणसांचे खूप जीव अडकलेले असतात अशा गोष्टीत, तर ते कमी व्हायला काय हरकत नाही. फळं येतात, फुलं येतात, आपण येईपर्यंत बाहेर ती नसतात. सकाळी आदल्या दिवशी कळ्या बघितलेल्या असतात, आपलं ठरलेलं असतं हे आता फुल उद्या देवाला घालायचं. या देवाच्या मनात असं आहे की दुसऱ्या देवाला घातलं जावं, आपल्याला काय माहीत. सकाळी तिथं नाही आहे ना, त्या देवानं आपला माणूस पाठवून ते नेलेलं आहे असं समजावं. बरं फुलचं काय करणार शेवटी, नाही का. त्याला जिथे घालावंसं वाटतं तिथे देवाने ते घातलं असं समजावं. बरं तोही त्यालाही एवढा वेळ नसतो नेणाऱ्याला, तो त्यातलं एखाद दुसरं 4 घेतो. आपल्याकडे 10 असतात तर त्यातली त्यांनी 4 घेतली, उरलेली 6 पण देवा घालणारच आहे. मग कशाला त्या 4 फुलांची काळजी करा, त्या 1 फुलाची काळजी करा. पण मी ती इतके दिवस त्याच्यावर लक्ष ठेवून होतो, पाणी घालत होतो, असं करत होतो, खुडलं, अमकं केलं, तमकं केलं. काय तुम्ही केलं असेल, पण ती आणि ती वस्तू आहे. इथेही घातली तरी उद्या ती निर्माल्य होणार, तिथेही घातली तरी उद्या निर्माल्यच होणार आहे. आज देताना जे मिळालं ते उत्तम, बस तेवढं. ते आता आपल्याला कधी आनंद मिळाला, तो आनंद त्याला घ्यावासा वाटला आणि त्याला कुठल्या तरी त्याच्या देवाला घ्यावासा वाटला असेल, मग त्याने नेला असेल. ह्या पलीकडे त्यात लक्ष घालण्यासारखं नाही, कारण उद्याचं निर्माल्य आहे. तेव्हा हे जर लक्षात ठेवलं तर मग एवढा त्रास होत नाही. माणसानं ते फुलात अडकलेलं, ते फळात अडकलेलं, ती हे जातात वस्तू, फळं नाही काही लागलेली, चिकू आहे उदाहरणार्थ इथे, अशा तऱ्हेची वस्तू. ते चिकू ते चांगले बहाराला आले की बरोबर ते हाताला येणारे सगळे गेलेले असतात सकाळपर्यंत. काय करावं, गेलेत ना, बरं चिकू काय करणार शेवटी मला सांगा. मनुष्य खाईल तरी नाही तर दुसऱ्याला देईल तरी काय होणार त्याचं. एवढा जो अगत्याने नेतोय, आपलं लक्ष नसताना, म्हणजे अर्थ सरळ आहे ना, तर ते एवढा काळजीपूर्वक अगत्याने नेतोय, अनंती वस्तू आहे, तशीही खाल्ली आहे, अशीही खाल्ली आहे, खाऊ देते मला. तर असं वाटलं ना तर फार त्रास होणार नाही. आणि खरं सांगायचं तर ते अर्पण करण्याचाच आनंद जास्त आहे. खाण्यात किती खाईल मनुष्य, एक आत्ता वस्तू घेतली, ही किती वेळ किती खाईल, 1 खाईल, 2 खाईल, 4 खाईल, काय समजलं. अगदी एखादा पट्टीचा खाणारा काय 10, 15, 20, 25 काहीतरी असेल लिमिट कुठेतरी, समजा तरी पैसे न खाता तरी तो काय होईल पुढे, एवढं खाईल. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यानंतर ते द्यावेच लागते. दिलं तर विकत दिलं तर पैसा गेला, म्हणजे पुन्हा त्याची अडचणच आहे परत. आणि फुकट दिलं तर आनंद होईल, त्यालाही आनंद होईल, तो आनंदाने खाईल. आपण जसे आनंदाने खाल्ले तसे त्याला मिळतील. वस्तू तर मुळात अनित्य आहे, फार जीव ठेवायचं काही कारण नाही त्याच्यात. तर हे कळतं याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे की अनित्याकडे आपल्याला ही ज्या अर्थाने म्हटलं त्या अर्थाने आपल्याला पाठ फिरवता येते त्याच्याकडे.
म्हणजे जी वस्तू अनित्यच आहे हे आपल्याला एकदा माहिती आहे, तिच्याकडे आपण नाही लक्ष दिलं तरी चालण्यासारखं असतं. ठीक आहे, होतं फळ किंवा होतं फूल, काल काय समजा इथे होतं, तर ते जे काय फूल होतं ते त्याचं आपण ज्या अर्थाने लाईफ, ज्या अर्थाने त्याचं काय काल म्हणतो, तो कितीचा होता, त्याचा काल फार तर 1 दिवसाचा असेल, 2 दिवसाचा असेल. ते तिथे असलं तरी 2 दिवस राहणार. समजा झाडावर ठेवलं एखाद्याने, असते तसंही माणसं जपतात, तर झाडावर जपलं तरी किती दिवस, 2 दिवस. 2 दिवसांनी तिसऱ्या दिवशी ते मलूल होणार आणि ते पडणार खाली, हे ठरलेलं आहे. तर त्यापूर्वी तुम्ही देवाला वाहिलं उत्तम आहे, तुमची भावना किंवा कृतज्ञता व्यक्त करायला उपयोगी पडलं, ह्याच त्याचा उपयोग. याच्या पलीकडे या जगात म्हणून सांगितलं, वस्तू अनित्य वस्तूंचा वापर होऊ शकतो, तर तो वापर करावा उलटा. त्याला करू द्यावा, आपण करावा, आपोआप तो करणार असेल तरी करू दे, पण वापर करू दे. तिथे राहून ते जाण्यापेक्षा वापर केला तर चांगला. आणि आपला भाव आणखीनही त्यापेक्षा पुढे गेला असेल की झाडावर असण्यासारखं चांगलं काही नाही आणि मी केलेला नमस्कार फुलासारखा आहे, अशी जर आपली भावना असेल तर तिथेसुद्धा ते राहिलं तरी चालेल. तर या अर्थाने त्याची काळजी करायचं कारण नाही. म्हणजे आपल्याला त्याच्याकडे पटकन पाठ करता येतं. नित्य ओळखणं हे जे आहे किंवा अनित्य ओळखणं, कुठल्याही परिस्थितीत जे काय गेलं तरी चालेल, ते अनित्यच आहे शेवटी. झाडावरचं ते काय फूल आहे किंवा काय फळ आहे, आत्ता आपण बघितल्या वस्तू आहेत, एक वेळ त्या गेल्या तरी चालतील, पण जीवनातलं नित्य जाऊ नये कधी. त्याच्याकडचं आपलं जे लक्ष आहे, त्याचं जे अनुसंधान आहे, ती कधी जाऊ नये. हे जाईल, येईल, राहील, काहीतरी होईल, आपण नेऊ, दुसरा नेईल, काहीतरी होईल, ते कधीतरी खराब होईल, टाकून द्यावं लागेल, हे सगळं होईल. पण अशा अर्थाने एकदा आपल्यासमोर एक काही हे वस्तू किंवा काही प्रकार आपल्यासमोर ठेवतो, कशात काय नित्य असतं. आपण म्हटलं की नित्य जाऊ देऊ नये, अनित्य तर जाणारच आहे, त्याचा स्वभाव असतो आहे. तर इथे जे म्हटलं आहे की स्पष्टपणे उमजता असे नित्यानित्य वस्तुजात तितुकी दिसे. ह्याचे प्रकार काय होतात वस्तुजाताचे, त्याचे आपल्यासमोर एक काय काढा प्रकार आपल्या ठेवतो. देहाचा विचार केला, गरजेचा आहे, वापरायचं आहे, सगळं खरं आहे, अनित्य आहे हेही खरं आहे, पण त्यांच्यासारख्याने तो कशाला लावला, देह जावं थवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे त्याच्यातला त्यांना भाव त्याच्यात जो त्यामुळे ह्या देह असल्यामुळे निर्माण होऊ शकला किंवा होऊ शकतो आहे की जो टिकणार आहे आणि जो उद्धरणार आहे. तेव्हा देहामधला हा आत्मभाव आहे, तो भगवंताचा भाव, तो आत्मभाव. तेव्हा देहातला आत्मा हा आपल्या दृष्टीनं खरा नित्य, काही झालं तरी त्याचं जाऊ देऊ नये. कशातलं काय नित्य असतं, चांगले आणि वाईट दोन्ही अर्थाने सांगतो. जे चांगल्या अर्थाने आहे की आत्मा आहे, ते चैतन्य आहे, त्यामुळे ते नित्यत्व त्याला आहे. आपण बघितलं असेल तर ह्या अनित्य जगतामध्ये देह अनित्य, पण त्याच्यात आहे ते एक नित्य आहे काहीतरी, ते आपल्याला जपायचं आहे किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवावं. मला 2-3 बाजूनं हा विषय सांगायचा आहे अशासाठी की उदाहरणार्थ निसर्ग आहे, त्यात काय नित्य आहे, निसर्गात बदल नित्य आहे. आपण बारकाईनं बघत गेलं तर हा आपल्यासमोर लक्षात येईल की निसर्गात बदल होणार. तुम्ही जरी उद्या झाड वाढवायचं नाही ठरवलं, कापून टाकायचं ठरवलं, तरी परत त्याला फूट आलेली आपल्याला दिसेल. खोडाला पालवी फुटते तर ह्याचं काय. त्यामुळे तिथे बदल नित्य आहे. तिथं आता हे नित्य अनित्याचं भान वेगळ्या स्वरूपाचं आहे. ते जर एकदा आलं तर त्यात बदल का झाला असं वाटायचं काही कारण नाही. झाड का पडलं, फळ का पडलं, फूल का पडलं, याचा विचार आपल्याला करायचं कारण नाही. कारण त्याच्यात झाड वाढलं का, वटलं का, याचा विचार करायचं कारण नाही. कारण वटणं हा त्याचा स्वभाव, त्यात नित्य आहे. ते निसर्गात बदल आपण बघा सगळीकडे की निसर्गामध्ये बदल असणं हेच निसर्गाचं लक्षण आहे. निसर्गात बदल नित्य आहे. आपल्या व्यवहारात जर आपल्याला अगदी सर्वांना अनुभवायला येणारी गोष्टी असेल तर उदाहरणार्थ संबंध, मी त्याला नातेसंबंध म्हणत नाही, उगाच नातेसंबंधावर आपल्याच कोणातरी यायचं तर संबंध आहेत, तर त्यामध्ये स्वार्थ नित्य आहे. प्रत्येक संबंधाच्या मागे एक सूक्ष्म स्वार्थाची एक रेषा आहे. एकच संबंध निस्वार्थी गुरुचा असू शकतो, बाकी काही नाही. म्हणून ते श्रीरामान गुरु मला आधार यांचा हे जे म्हणलेले आहे, स्वार्थास तत्पर जगी जो तो जयाच्या, हे अगदी आहे. त्यामुळे त्यात सुद्धा नित्य या अर्थाने काय आहे, काय टिकतं तर संबंधामध्ये त्यातला जो स्वार्थ आहे तो तसाच राहतो. कुठलाही संबंध घ्या, आई घ्या, वडील घ्या, मुलगा घ्या, त्याच्या स्वार्थाला नाही पटलं की संपलं ते सगळं. त्याच्या स्वार्थाला परवडलं नाही किंवा त्याच्या स्वार्थाप्रमाणे झालं नाही की बिघडलं सगळं. असं प्रत्येकाचं आहे. नव्हे माझ्यापासून, आपल्यापासून सुरुवात करावी, स्वतःपासून. सर्वांचं या स्वार्थावर अवलंबून आहे. स्वार्थाला धक्का लागला, माझा अपमान झाला, तेव्हापासून मी गेलो नाही म्हणतो. आणि म्हणजे त्या स्वार्थात धक्का लागला,
माझा मानाचा जो स्वार्थ होता त्याला धक्का लागला म्हणून मी गेलो नाही. म्हणजे काय, शेवटी तेच. त्यामुळेच त्यातला जो स्वार्थ आहे तो नित्य स्वरूपाचा आहे संबंधामध्ये. तो ओळखला गेला एकदा, तर त्या अर्थाने मी नित्य म्हणत नाही भगवंत वगैरे, हे अनित्यातलं नित्य आहे. तर ते कुठलं, तर हे स्वार्थामधलं, हे स्वार्थाच्या प्रकारात आहे. जे संबंधामध्ये ते स्वार्थ हा नित्य आहे. आता तो जर एकदा कळलेला असेल तर संबंधात एखाद्याने स्वार्थ केला तर आपल्याला काही फार वाईट वाटायचं कारण नाही. झाडावरून ते पडतं फळ, फूल, पातेल्याला ते भोग पडतं शेवटी, किंवा ते बंगारात टाकावं लागतं. तसंच ते जसं त्यातलं नित्यत्व म्हणजे बदल आहेत निसर्गामधले जसे बदल आहेत, तसे या संबंधामध्ये स्वार्थ आढळला तर त्याची आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. तर त्यातलं नित्यच आहे ते. या जगात, मायेच्या जगात संबंधामधले स्वार्थ हा संबंधाचा नित्य भाग आहे त्याच्यातला. तर तो राहणार. तर राहू दे, ते कितीही आपलं प्रेम असू दे, कितीही जवळचं माणूस असू दे, काही असू दे, शेवटी त्याच्यामागे कुठेतरी एक स्वार्थाची रेषा राहते. ती पुरी व्हावी लागते. ती जर नाही झाली तर ती त्यातलं तिथे आहे. ते ओळखून राहण्यासाठी हे सगळं आहे. ते ओळखलं ना तर त्यांनी काय केलं, तर स्वार्थ केला, बस. याच्यापेक्षा काही नाही. त्यांच्या स्वार्थाचं झालं नाही म्हणून त्यांना बरं वाटलं नाही, एवढा त्याचा अर्थ घ्यायचा आणि पुढे जावं. नंतर हे जे स्मरण चालू आहे, आता चांगल्या बाजूने एखादं उदाहरण याही बाजूने बघावं की स्मरणात काय आहे, तर नाम आहे आपल्या दृष्टीनं, ते नित्य आहे. स्मरणामध्ये शेवटी नाम राहील आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गळून पडतील, शेवटी नाम राहील. दर्शनामध्ये आपण ज्या अर्थाने दर्शन घेतो, जे अनित्य म्हणतो आहोत त्या अर्थाने, तर त्या अर्थाने दर्शनामध्ये देवाचं स्वरूप जे आपल्याला सगुण दिसतं आहे ते नित्य आहे. ते अनित्यामधलं नित्य आहे. उद्या एखादं मंदिर आहे समजा, त्या क्षणी तिथे काही कुठलं देवस्थान आहे, काय गुरुचं स्थान आहे, काही असेल, एखादं दत्त आहे, राम आहे, पांडुरंग आहे, काय आहे, त्याची मूर्ती आहे, ती ह्या अनित्यामधली नित्य आहे. पण ती मुळात अनित्य असल्यामुळं ती उद्या तिथं नसली तरी पांडुरंग गेला नाही त्यातला. पांडुरंग आहे, दुसऱ्या देवळात असेल, किंवा उद्या तिथं परत येईल, हे होऊ शकतं. म्हणून याच्यातलं सगुण जे आहे त्याच्यातलं हे देव नित्य आहे. बाकीच्या सगुणात तसा पांडुरंग दुसरीकडे आहे, तसा अजून 1000 ठिकाणी आहे, कुठेही जा, पण त्याच्यासारखा माणूस नाही हा मात्र. तर त्यामुळे दर्शनामध्ये माणसाचं दर्शन नाही, नित्यमध्ये आपल्याला माणसांचं दर्शन होतच असतं, पण देवाचं दर्शन त्यातलं नित्य आहे. हे अनित्यच आहेत दोन्ही. तसा देही अनित्य, आपला देही अनित्य, तिकडे तेही अनित्य. पण तरीसुद्धा ती मूर्ती असली तरीसुद्धा ती सगुण देव त्यातला नित्य आहे. कारण तो सगुण आहे, तो इथे या रूपाने दिसला तर दुसऱ्या रूपाने दुसरीकडे दिसू शकतो आपल्याला, किंवा तशाच स्वरूपात दुसरीकडे दिसू शकतो. तो त्या अनित्यामधला नित्य आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणखी बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या वेळेची ही वेळ झाली, तर पुढच्या वेळेला बघू. हे सगळं जे ज्यांना कळलेलं आहे त्यांचं काय होतं, म्हणजे हे अजून ही अनित्यामधल्या नित्याची ही आधी मोठीच आहे, पण किंवा विचार केला तर आपल्याला ती सापडणारीच आहे. तर ज्यांना हे कळलं तर त्यांचं काय होतं, तर आता हे आपण बघितलं की इतक्या वस्तू बघितल्या, घर नित्यातलं हे अनित्यच आहे तसा विचार केला तर. कारण का, ते पडतं, मोडतं, दुरुस्त करावं लागतं, ते पूर्ण नाहीसं होतं, त्याच्या जागी दुसरं बांधावं लागतं, हे सगळं त्या अर्थाने. पण राहतो त्यावेळेला 50-50 वर्ष घर असतात, 100-100 वर्ष वाडे असतात, म्हणजे त्या अर्थी ते आपल्यापेक्षा जास्त जगतात. म्हणजे या अर्थाने नित्य समजायचे का, तर नाही, ते कॅटेगरी अनित्यच. म्हणजे त्याचं मूळ जसं मृत्तिका इत्येव सत्यम, ती माती हे सत्य आहे, तसं ते वाडा हे सत्य आहे. पण ते कसं आहे की शाश्वत या अर्थाने नाही, नित्य या अर्थाने नाही, ते अनित्यच अशा अर्थाने आहे. पण माणसाचं मन अनित्य वस्तूमध्ये जास्त आहे का नित्य वस्तूमध्ये जास्त आहे, आपणच ओळखा. की त्या वाड्यावरनं तीच ती जमीन आणि तेच ते घर आणि त्याच्यावरनं किती वेळा माणसानं त्या आपलं विकलेल्या घरावरून जाताना येताना सुद्धा हे आपलं विकलेलं घर असं वाटतं. आपण तेव्हा विकलं, आपण तेव्हा व्यवहार केला, हो केला ना, त्यावर ते गेले, दुसरे मालक झाले त्याच्यात, आता काय त्यात काय राहिलेलं नाही असं वाटत नाही. ते आपलं होतं असं वाटतं. ते आपलं होतं असं जे वाटतं, ते आपलं जे कुठलं आलं ते खरं म्हणजे अनित्य आहे. हे असल्यानंतर आपलं ते नाही. आता त्यातून आपलं असलं तर मनुष्य घरावरनं काय दिला तर शरण, आणि त्यातल्या समायिकातलं असलं तर फारच अवघड आहे. तर हे सगळं आहे. म्हणून तर आज हे जे अनित्य आहे त्याचेच आज दावे कोर्टात आहेत. नित्याबद्दल दावे नाहीत. चैतन्यावरून दावा नाही कुठला, आकाशावर कुठला दावा नाही आहे, त्या अर्थाने दावा नाही. जे अनित्य आहे त्याच्यावरचे दावे आहेत. मला सांगा, स्थावरावर, घरावर दावे, जमिनीवर दावे, सगळ्यावर दावे आहेत. म्हणजे याचा अर्थ आपला मतभेद आहे त्याच्यावर. तो कशाबद्दल आहे, तर अनित्याबद्दलच आहे.
नित्याबद्दल काय मतभेद व्हायचं आहे आपला? नित्य ते नित्य राहणार. आम्हीच जाणार दावे करणार आहे, कुठले दावा करतो, कोणावर करतो, त्यामुळे त्याच्यातलं काही नाही. म्हणजे हे अडकल्यामुळे पुढचा त्रास आहे सगळा. आणि ज्यांना हे कळलं की हे अनित्यच आहे त्यांनी तेवढंच ठेवून घेतलं आहे. मामाना जसं ते दोघे भाऊ आहेत, त्या दोघ्या भावांना जेव्हा थोरले भाऊ हे धाकटे भाऊ, त्यामुळे थोरल्या भावानी त्यांना कळवलं की बाबा असंच आहे, आता कोणी मागे याच्यात नाही, आपणच काय ते वाटणी करायची आहे. घरात एवढ्या एवढ्या वस्तू आहेत, हे घर आहे, सगळ्या ह्या एवढ्या एवढ्या वस्तू आहेत, आपण ह्याच्यामध्ये काय करावं, कसं कसं घ्यावं. तर तू धाकटा आहेस, त्यामुळे असा काळ होता बरं का, तू धाकटा आहेस, तर त्यामुळं तू ठरव, तुला जे पाहिजे ते तू ह्यातलं सांग, मला कळव यादीतलं, आणि जे वडिलोपार्जित आहे ते तुला घेण्याचा अधिकार पाहिला, तू लहान आहेस. जे हे खरं मोठेपण, म्हणजे खरं म्हणायचं तर मोठ्या भावाचं काम हे की तू लहान आहेस, तर त्यामुळे तू पहिल्यांदा घे, तुला काय घ्यायचं ते, आणि मग काय राहील ते मी घेतो. ती यादी सगळी मामाला दिली. मामाने ती यादी त्यांच्या हातात ठेवली. मामाने त्यांना सांगितलं हे अनित्य आहे. आम्ही म्हणलो शिकलं महाराजांच्याकडे जाऊ, महाराजांच्याकडे शिकलो काय, अनित्य कशाला म्हणायचं, नित्य कशाला म्हणायचं, हे शिकलेलं. त्यामुळे आम्हाला शिकायचं ते शिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे आता ही जी यादी आहे ही वडिलोपार्जित आहे, हे बरोबर आहे. वडिलोपार्जित जे मला मिळायचं ते माझं हे, आणि ते मला मिळालेलं आहे, आणि त्याचं चीज कसं करावं आणि कशासाठी ते मिळालेलं आहे हे मला कळलेलं आहे. त्यामुळं मला काय मिळायचं ते वडिलोपार्जित मिळाले. आता जे आहे ते आपलं तू सांभाळ. ती माणसं बाजूला जाऊ शकतात ह्यातून पटकन, नाहीतर हे कोर्टातसुद्धा मिळेल असं नाही. म्हणून नित्यानित्य वस्तू विवेक सांगितला. नित्य अनित्य स्पष्टपणे उमजत असे, असं जर ज्यांना हे जोग महाराजांचे उपदेश उमजलेला आहे तेच हे म्हणतात की ही यादी आपली जी आहे ती तुमच्याकडे ठेवा, मला यातलं काही नको, हे सगळं अनित्य आहे. मला जे मिळायचं, ज्याच्या साह्याने माझा उद्धार व्हायचा, ते मला मिळालेलं आहे, तो माझा त्यांच्या कृपेनं होतो आहे. मला आणखीन काही वेगळ्या गोष्टीची काही गरज नाही. त्यांना ह्या अनित्यामधलं सुद्धा नित्य काय ते कळलं, आणि ते कसं वापरावं हे पण कळलं. हे मिळाला बरोबर आहे, पण तो कशासाठी वापरावा आणि त्याच्यामध्ये काय आहे आणि जिच्यापर्यंत जाऊन पोचता येईल हे ज्यांना कळलं त्यांनीच मागितलं. राजगड महाराजांनी जसं विठोबाची मूर्ती बाकी नको म्हणले काय, त्यांना सांगितलेलं होतं की ह्याच्यातले सगळे इस्टेट तुम्ही घ्या, तर ती घेताना त्यांनी तेवढंच सांगितलं फक्त ना, आपल्याला कल्पना आहे हे सगळे ठेवा, ती मूर्ती तेवढी आहे, पांडुरंग तेवढा, आम्हाला काय असेल तेवढं द्या, बाकीचं आपलं तुमचं तुम्ही सांभाळा. हे ज्यांना कळलं त्यांच्या आयुष्यात, मला सांगा त्यांच्या आयुष्यात त्यांना काय असमाधान आहे. म्हणून ज्यांनी हे नाकारलं किंवा नको म्हणले हे आणि ते आपल्याला काही घेऊन उपयोग नाही, बरं मी तरी काय करणार आहे त्याचं, तुलाच उपयोग होईल, तू ते सांभाळतोयस राहतोयस तर कर. तर हे ज्यांनी म्हटलं ती ज्यांनी सोडलं आहे ते सुखी, ज्यांनी नाही सोडलं ते खेपा घालतायत अजूनही. तर ते परिस्थिती ही अशी पुढे होते. म्हणून नित्यानित्याचं स्पष्टपणे उमजत असे असं जे म्हटलं आहे, आणि ते गुरुच्या कृपाच्या प्रकाशात मस्त असं जे म्हटलं, त्या सगळ्याकडे आपण बारकाईने आणि मनापासून लक्ष देऊ. आणखीन काय त्यात बघायचं राहिलं तर पुढच्या वेळेला बघू. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्याला आपण पुण्यतिथीच्या पर्वामध्ये बसलो होतो. सुदैवाने सद्गुरूला अमृतात सांगितलेलं आहे, त्यामुळं त्यातलेच विचारांचं चिंतन आपण करतो. पान 45 32. महाराजांनी शेवटी जी पदं म्हटली त्याच्यातलं ही एक आहे अगदी शेवटच्या भजनामध्ये. भजनाचा शेवट आला, भजनाचा शेवट आला, एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला, एक वेळ राम राम बोला. आज पुण्य पर्व काळ, आज पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐशी वेळ, पुन्हा नाही ऐशी वेळ. भजनाचा शेवट आला, भजनाचा
राम बोला एक वेळ राम राम बोला राम राम वाचे बोला राम राम वाचे बोला आज सुखा माझी डोला आज सुखा माझी डोला भजनाचा शेवट आला भजनाचा शेवट आला एक वेळ राम राम बोला एक वेळ राम राम बोला दीनदास सांगे निका दीनदास सांगे निका राम नाम स्वामी शिक्का राम नाम स्वामी शिक्का भजनाचा शेवट आला भजनाचा शेवट आला एक वेळ राम राम बोला